विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी. परीक्षा सुधारणा विधेयक सादर. मंत्री जितेंद्र सिंह यांनी विधेयक मांडलं. लाठीचार्जच्या मुद्द्यावरून मात्र विरोधकांचा गोंधळ. विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी ऐतिहासिक विधेयक. काँग्रेससह विरोधकांनी मुद्दा भटकवू नये. किरेन रिजिजू यांचं विरोधकांना आवाहन. बिहारमध्ये आंदोलकांवर AK-47 ने गोळ्या झाडल्या. शेकडो लोकांना अटक करून एफआयआर दाखल केला. राहुल गांधींचा गंभीर आरोप. मोदींनी दिलेल्या वचनाचं काय झालं? राहुल गांधींचा सवाल. बिहार बंद दरम्यान AK-47 ने गोळीबार करणाऱ्या जवानाचं निलंबन. व्हायरल व्हिडिओची गांभीर्यानं दखल घेत कारवाई. जवान अभिषेक पटेल निलंबित. आंदोलनाचा अर्थ लाठीचार्ज किंवा हिंसाचार होत नाही. शांततापूर्ण मार्गाने विरोध करण्याचा सर्वांना अधिकार. विद्यार्थ्यांच्या आंदोलनावर सुप्रीम कोर्टाची टिप्पणी. पेपरफुटीवरील फास्ट ट्रॅक कोर्टातील सुनावणी पहिल्याच दिवशी लांबणीवर. 3 ऑगस्ट रोजी पुढील सुनावणी होणार. सीबीआयचे वकील गैरहजर राहिल्यामुळे सुनावणी लांबणीवर. आसाम, बिहार आणि पश्चिम बंगालमध्ये विद्यार्थी पोलिसांच्या ताब्यात. सरकारने तातडीनं एफआयआर मागे घेऊन आश्वासन पाळावं. उद्यापर्यंत सुटका न झाल्यास आवश्यक ती पावलं उचलणार. कोकरोच जनता पार्टीचे प्रवक्ते सौरव दास यांचा ट्विट करत इशारा. औषध निरीक्षक पेपरफुटी प्रकरणामध्ये MPSCकडनं गंभीर दखल. प्राप्त पुरावे आणि निवेदनांची सखोल पडताळणी होणार. संबंधितांच्या विरोधात पोलिसात रीतसर तक्रार दाखल करण्यात येणार. महाराष्ट्र लोकसेवा आयोग सचिवांची माहिती. परीक्षेच्या 2 दिवस आधीच विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर प्रश्न. कौटिल्य अकादमीमधून पालकांनी पेपर विकत घेतले. रोहित पवारांचा आरोप. तर चौकशीला सामोरं जाण्यास तयार. कौटिल्य अकादमीच्या प्रवीण पाटील यांचं उत्तर. दिल्लीमध्ये जाण्याच्या चर्चा फडणवीसांनी फेटाळल्या. तर कुठे राहायचं ते फडणवीसांच्या हातात नाही. संजय राऊतांचा टोला. दादरमधील आंदोलनामध्ये पोलीस व्हॅन अडवणाऱ्या रियाचं ट्रोलिंग. ऑनलाईन ट्रोलिंग विरोधामध्ये सायबर पोलिसात तक्रार दाखल. बदनामीकारक पोस्ट, मॉर्फ फोटो, अपमानास्पद मजकूर प्रसारित केल्याचा आरोप. परीक्षांमध्ये सुधारणांसाठी हाय पॉवर टास्क फोर्सची स्थापना. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घोषणा. तांत्रिक संरचनात्मक सुधारणांवर भर दिला जाणार. टेक्नॉलॉजी एक्सपर्ट नंदन नीलकेणी अध्यक्ष. विद्यार्थ्यांवर लाठीचार्जचे आदेश कोणी दिले? लाठीचार्जवर चर्चा करा. संजय राऊतांची मागणी. तर जेनझी कायद्याचं स्वागत करणार म्हणून राऊत अस्वस्थ. बन यांचा निशाणा. दिल्ली पोलिसांकडनं अनेक सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना नोटिसा. पंतप्रधान आणि केंद्रीय मंत्र्यांच्या विरोधातील आक्षेपार्ह पोस्ट हटवण्याची नोटीस. सूत्रांची माहिती. अभिजित दिपके आणि त्यांच्या आईचा फोनवरून संवाद. आता मी तुमचा कमी आणि देशाचा अधिक झालोय असं दिपकेंनी सांगितलं. E20 इंधनावरून मुंबई हायकोर्टाचा. नितीन गडकरींना मोठा दिलासा. बदनामीकारक मजकूर आणि आक्षेपार्ह पोस्ट पसरवणाऱ्यांच्या विरोधात अब्रू नुकसानीची नोटीस पाठवण्याची परवानगी. मेटा, गुगल, डीपफेक AI कंटेंट पसरवणाऱ्यांच्या विरोधात कारवाई होणार. कोल्हापूर आणि सांगलीमधील पुरावर तोडगा काढण्यासाठी सरकारकडनं 3,200 कोटींचं मिशन MRDP. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा. प्रकल्पाच्या अंमलबजावणीकडे सरकारचं लक्ष. मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या जलाशयांच्या पाणीसाठ्यात वाढ. 24 तासात पाणीसाठ्यामध्ये 2.22% वाढ. जलाशयांमध्ये 88.40% जलसाठा. मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी. गारगाई धरण प्रकल्पाचं काम मे 2029 पर्यंत पूर्ण करा. मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश. धरणामुळे मुंबईला दररोज 440 दशलक्ष लिटर पिण्याचं अतिरिक्त पाणी मिळणार. 1200 किलो वॅट वीज निर्मिती सुद्धा केली जाणार. अमेरिकेचे इराणमध्ये विश्वासाची 26 वर्ष, लाखो सुखी दाम्पत्य. डाउनलोड करा मराठी मॅट्रिमनी.